प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सायली आता अर्जुनच्या मनाचा अंदाज घेताना आपल्याला दिसतीये. सायली अर्जुनला म्हणते, सर मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? अर्जुन म्हणतो, काय? आता सायली म्हणते, नाही म्हणजे आपलं लग्न संपल्यानंतर घरच्यांना वाईट वाटेल ना, मग ते सगळे तुम्हाला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करतीलच. मग कदाचित ते प्रियाशी तुम्हाला लग्न करायला सांगतील ना. आता अर्जुन म्हणतो, व्हॉट रबेश, असं काही होणार नाही आहे. सायली म्हणते, नाही म्हणजे असं काही होणार नाही असं नाही म्हणता येणार ना, पण प्रियाशी दुसऱ्यांदा लग्न तुम्ही टाळू शकाल का? आणि टाळू शकाल तर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीशी लग्न तर तुम्हाला करावंच लागेल ना. म्हणजे हिचं असं म्हणणं, ये ना ते काढण्यानं तुम्ही लग्न करणारच आहात, ही बळजबरी आपली ठरवून टाकते. आणि मग म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी बघेल ना तुमच्यासाठी छान मुलगी. आता तर मला तुमच्या आवडीनिवडी पण कळल्यात आणि या घराला कशी सून हवी आहे तेही मला समजलंय. आणि तुमच्यासाठी बायको शोधणं एवढं कुठे कठीण असणार आहे. आता अर्जुनला खूपच राग आला बाबा हिचा. आता तो दातोट खातो आणि ते फाईल आपटून जोरात उभं राहतो. सायली म्हणते, काय झालं तुम्हाला? मग आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आल्यानंतर तुम्ही आश्रमात जाणार येणं निघून, मग इथे मी काय करतोय याच्याशी तुमचा काय संबंध आहे? माझ्यासाठी मुलगी वगैरे बघण्याची काही गरज नाहीये तुम्हाला. माझ्या आयुष्याचं काय करायचं ना ते माझं मी ठरवेल. आता खरं सांगा प्रेक्षकानं, एवढा हा चिडलाय तर सायलीला तेही लक्षात नाही आलं का? पण अर्जुन खूपच चिडतो बाई आणि रागाने तिथून निघून जातो. आणि ही विचार करते की एवढं काय वेगळं बोलले मी, म्हणजे इतकं चिडायला काय झालं यांना? मी तर फक्त ह्यांच्या मनाचा अंदाज घेत होते. आता अंदाज घेत होती तर हिला कळलं नाही का मग काय चाललंय त्याच्या मनात, तो का चिडला असेल? एवढा तर अंदाज कोणालाही येतो. असो, तर आता सायली पडली आहे टेन्शनमध्ये. पण आता अर्जुन काहीतरी एक मस्त मोठा डिसिजन घेतो. प्रेक्षकांनो, काय ते बघत राहा. थोडा आज टू बी और नॉट टू बी दाखवलं त्यांनी, पण चांगलं दाखवलंय. आता इकडे बघा, प्रियाची कशी धांदल उडाली आहे बोलता बोलता. असं खोटं ती किती दिवस बोलणार आहे ते बघत राहा. आता हे रविराज ऐकताय या दोघींचं बोलणं. प्रिया सांगत असते की अगो आई, मी लहान होते ना तेव्हा तू मला कधी सोडायचीच नाहीस, आपण कायम एकत्र होतो बघ दोघी जणी. आता चाटा ठोकू लागली ही उगाचच. आपल्या घराच्या जवळ नाही एक बाग होती, तू मला रोज त्या बागेत घेऊन जायचीस आणि माझ्या वयाची होऊन माझ्यासोबत खेळायचीस ग आई तू. आणि एकदा काय झालं माहितीये का आई, म्हणजे त्या बागेत ना एक मुलगा आला आणि अगं त्या मुलाने मला झोपाळ्यावरनं पाडलं अगं. आणि तेव्हा तू खूप ओरडली होतीस त्या मुलाला, खूपच ओरडली होतीस तू. आणि त्याची बहीण ना, ती माझ्या वर्गात नव्हती का, आठवती का तुला, रुचा? आता प्रतिमा त्या मानेने नाही म्हणतात. मग आता ही लगेच म्हणते, हां म्हणजे अशी कशी आठवेल म्हणा, तुला ती रुचा ना अजिबात आवडायचीच नाही बघ. ती घरी आली की तू नेहमी आपलं तिला जा जा म्हणायचीस. आता रविराज हे ऐकतात बरं का, आणि त्यांना इतका राग येतो. ते म्हणतात, तन्वी, आता ही घाबरून जाती. हिला लक्षात येते हिला की रविराज ऐकत होते. रविराज चिडतात आता आणि म्हणतात, तन्वी अगं जे घडलं नाही ते का सांगतेस तू प्रतिमाला? आता ही प्रिया मनात विचार करते, बाप रे, हा चोरून ऐकत होता आणि जे घडलंच नाहीये ते मी सांगत होते या प्रतिमाला आठवणी. मग रविराज म्हणतात, हे बघ, प्रतिमाने नेहमी तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींवर खूप प्रेम केलेलं आहे. ती कधीच कोणालाही ओरडली नाहीये आणि घरी येऊ नका असं तर ती कधीच सांगणार नाही कोणाला, आणि सांगितलं पण नाही. आणि तू हे काहीच्या काही काय सांगतेस ग? तुझी शाळा तर सकाळी सकाळी होती आणि सकाळी असं बागेत जाणं कधी शक्य होतं? काय सांगतेस तू हे तिला? आता ही त्यांच्या तोंडाकडे नुसती बघतच राहते घाबरून. आता रविराज म्हणतात, अगं काय ग ए तन्वी, मी तुझ्याशी बोलतोय, काय सांगतेस तू तिला? असं न घडलेल्या गोष्टी का रचवून सांगतेस? प्रतिमा त्या तर बघतच राहतात आता रविराजांकडे आणि प्रियाकडे. प्रेक्षकांना 100% प्रतिमा त्याला भूतकाळ आठवलाय. तुम्ही मला काही म्हणा. आता लगेच ही चाटा ठोकते पुन्हा आणि म्हणते, बाबा अहो रिव्हर्स सायकोलॉजी वापरत होते मी. म्हणजे कसं असतं ना, मी मुद्दाम आईला असं खोटं रचवून सांगत होते, म्हणजे माझं खोटं ती पकडेल आणि खरंच जे काही आहे ना ते ती सांगेल, तिला आठवेल ना त्या निमित्ताने ते सगळं, म्हणून मी आपलं तिला सांगत होते. म्हणजे असं बघत होते मी की आईला जुनं काही आठवतं का नाही. अरे देवा, प्रेक्षकांनो, ही कोणती रिव्हर्स सायकोलॉजी आहे? आता शेवटी रविराज म्हणतात, अगं म्हणजे तू ना तन्वी हे सायकोलॉजीच्या वगैरे भानगडीत पडू नको. तू तुझं फॅशन डिझायनिंग का काय ना ते सांभाळ फक्त. आपण तिच्या आठवणी जाग्या करतोय का तिची परीक्षा घेतोय का? त्यापेक्षा
तू तुझ्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या गोष्टी शेअर कर ना प्रतिमा सोबत. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो यांचं. आता हिला काही माहितीच नाहीये, म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असं आपल्या या प्रियाची अवस्था झाली आहे. आता प्रिया तरी सुद्धा इतकी खोट्यावर खोटं रचतच जाते, पण कमाले नाही एवढं खोटं बाहेर काढायची. प्रिया म्हणते, बाबा मी ना वाचलं होतं कुठेतरी, असं उलटा घास घेतला ना की स्मृती परत यायला मदत होते. पण नाही ठीक आहे, आता जे काही खरं खरं घडलं ना तेच मी आईला सांगणार आहे. आता प्रतिमा त्या तिच्याकडे बघतच राहतात. मग आता रविराज म्हणतात, आणि आपणही खरं खरं जे आहे ना तेच बोलूयात आपण तिच्याशी. मग लगेच प्रिया म्हणते, नाही नाही तुम्ही कशाला बोलता, मी आहे ना, मी सांगते, मी प्रयत्न करून बघते. नाही आठवणींची गर्दी कशाला व्हायला ना. आता रविराज म्हणतात, कशाची गर्दी, काही गर्दी बिर्दी होत नसते. अगं आपण फॅमिली म्हणून जे काही शेअर करतो ना तिच्याशी तेच बोलत जा तू. रविराज आता प्रतिमा आत्याला म्हणतात, चालेल ना प्रतिमा. मग प्रतिमा आत्या म्हणतात, हो चालेल ना. मग आता रविराज सांगतात की अगं एकदा तू मी आणि तन्वीच्या शाळेत गेलो होतो बघ. आता रविराजांना अचानक फोन आलाय म्हणून ते म्हणतात की 1 मिनिट हा कॉल जरा महत्वाचा आहे, मी जरा आलोच, असं म्हणून ते बाहेर गेलेत आणि वाचली प्रिया. आता प्रतिमा आत्याला उत्सुकता लागली भूतकाळ जाणून घेण्याची. आता प्रतिमा आत्याला विचारतात, काय झालं होतं, आपण तुझ्या शाळेत गेलो होतो त्यानंतर. आता हिला कुठे आठवते, ही लगेच म्हणते, शाळेत का आई, ते ना शाळेत तुम्ही ना माझ्या वर्गात आला होतात आणि तुम्ही असं आपलं काय बोलावं तिला काही सुचे ना. मग लगेच घड्याळीकडे बघते आणि म्हणते, अगं बाई आई 11 वाजले ना, बोलण्याच्या नादात लक्षातच नाही आलं ना, किती उशीर झाला आई, तू जा आता जाऊन झोप. आता ह्या प्रतिमा आत्या म्हणत असं, सांग ना तन्वी. आता लगेच ही म्हणते, अगो आई मला ना खूपच झोप आली बघ, म्हणजे मला ना झोपायचंय, सकाळी उठायचंय, लवकर कॉलेजचा प्रोजेक्ट करायचा आहे मला अगं, म्हणजे म्हणून त्यासाठी तू 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 झोप आता. प्रिया आपलं प्रतिमा आत्याला सारखी म्हणत असते, अगं आई तू खरंच झोप, मला उठायचंय ग सकाळी. मग शेवटी प्रतिमा आत्या हिचा नाद सोडून देतात आणि म्हणतात बरं, आणि आता त्यांचं अंथरूण टाकायला लागतात. आणि आता ही अशी झोपते ना भेदरल्यासारखी. आता आई झोपते मी, गुड नाईट. आणि प्रतिमा आत्या उठतात फायनली तिच्या त्या गादीवरनं. पण आता ही विचार करायला लागते, बापरे देवा, मी आज थोडक्यात वाचलीये, पण रोज रोज नाही वाचणार मी अशी. म्हणजे ही बाई मला सारखी तन्वीच्या आठवणी विचारते, मी कुठून आणू आठवणी. त्या किल्लेदारने थोबाड उघडलं तर प्रतिमाला खरंच काहीतरी आठवणार आहे. देवा दोन्हीकडनं माझंच मरण आहे, आता काय करू. ही अशीच केव्हा तरी पकडली जाणार आहे प्रेक्षकांनो, आणि 100% प्रतिमा आत्याच हिला उघडं पाडणार आहे. कारण प्रतिमा आत्याला सगळं आठवतंय असं मला सारखं राहून राहून वाटतंय. बघू पुढे काय घडतंय. तर आता इकडे अर्जुनचं घर त्यांनी असं लांबून दाखवलंय आणि आता हा चैतन्य त्या अर्जुनच्या फेऱ्या मोजतोय. 721, 725, 728 असं काहीतरी दाखवलंय. तर आता हा चैतन्य म्हणतो, ए बाबा अर्जुन, अरे काय चाललंय तुझं, तुला काही येर झऱ्या मारायचा रेकॉर्ड करायचा आहे का, शांतपणे उभं राहा ना एका जागी. अर्जुन वैतागलेला असतो, तो म्हणतो, काय उभं राहू मी एका जागी, मिसेस सायलींनी सांगितलं ना स्पष्ट की मधुभाऊ आल्यानंतर त्या निघून जाणार आहे, मधुभाऊ सुटणार आहे याचा आनंद जास्ती असणार आहे मला, पण त्यानंतरचा जो त्रास आहे तो मी कसा टाळू चैतन्य, तो मला तर भोगावाच लागणार आहे ना बाबा. आणि मिसेस सायली त्या तर आत्तापासून माझ्यासाठी मुलगी शोधायला लागल्यात. आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा पण या गोष्टीवर सोल्युशन तर काढायला हवं ना, म्हणजे ते आत्ता काढायचंय आपल्याला. आता अर्जुन म्हणतो, त्याच्यावर सोल्युशन काय काढावं रे, अरे मला आता भीती वाटायला लागली आहे, मला तर खूप भयंकर स्वप्न पडायला लागलेत. चैतन्य म्हणतो, काय स्वप्न पडलं तुला. आता अर्जुन म्हणतो, अरे मला स्वप्न पडलं होतं की मी सायलीला कायमचं लाईफ पार्टनर मानलंय, पण असं झालं की. आता अर्जुनने त्याच्या स्वप्नाविषयी सगळं काही सांगितलंय. बरं असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो, ही रिव्हर्स सायकोलॉजी अर्जुन इथे अप्लाय करतोय, म्हणजे उगाचच आपलं टेन्शन घ्यायचंय, आपलं सांगून टाकायचं चैतन्य. म्हणजे खरं तर खूप सोपं आहे. चैतन्याने जर सायलीच्या मनाचा थोडाफार आढावा घेतला तर त्याला अगदी सहजरित्या सायली सांगेल ना की माझं अर्जुन सरांवर प्रेम आहे म्हणून, आणि सहज सोपं होऊन जाईल. हा अर्जुनला सांगून टाकेल, पण उगाचच उलटा घास घेतायत हेच दोघं जण. हा आता चैतन्याला सांगत असतो, मिसेस सायली निघून गेल्या ना तर मला जीव जाईल रे चैतन्य, काहीतरी कर, काहीतरी सोल्युशन काढ बाबा. आता चैतन्य म्हणतो, सायली वहिनी जास्त काळ इथे राहाव्यात, त्या घर सोडून जाऊ नये, म्हणून त्यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. आता हे सोल्युशन बघा याचं काय आहे.
अर्जुन म्हणतो सांग पटकन बाबा लवकर, मी काहीही करायला तयार आहे. चैतन्य म्हणतो बघ हा अर्जुन, म्हणजे हे थोडंसं विचित्र वाटेल तुला, पण बघ म्हणजे विचार कर, मी सांगतो तुला. म्हणजे मधुभाऊ सुटतील बेलवर एवढे पुरावे आपल्याकडे आहे आणि मधुभाऊंना बेल मिळणं सुद्धा कन्फर्म झालेलं आहे आता त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे. तर मला असं वाटतं की मधुभाऊंना जर बेल मिळाली आणि किंवा मधुभाऊ आता सुटले तर सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून निघून जातील. आणि तुला जर सायली वहिनीने जाणं अवॉइड करायचं असेल तर समज, म्हणजे फक्त समज बरं का बाबा, म्हणजे मधुभाऊंचं जेलमधून बाहेर येणं आपण थोडंसं लांबवलं तर. अर्जुन ते ऐकतो आणि चिडतो आणि म्हणतो काय बोलतोयस तू, तुझं डोकं ठिकाणावर आहे का, तू असं कसं बोलू शकतोस वकील असून. चैतन्य म्हणतो अरे बाबा मला मान्य आहे, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू असं समज तू ऐकून घे आधी. अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य, मी माझ्या कुठल्याच क्लायंटबद्दल असा विचार नाही करू शकत आणि मधुभाऊंबद्दल तर नाहीच नाही. अरे मिसेस सायली तर वाट बघताय वेड्यासारख्या, कधी मधुभाऊ सुटतील, कधी ते मधुभाऊ परत येतील आणि मी हे सगळं डिले करायचं म्हणतोयस तू. आता चैतन्य म्हणतो अरे बाबा हे मॉरली एथिकली चुकीचं आहे कळतंय मला, पण आता अर्जुन म्हणतो अरे चुकीचं नाही, पाप आहे हे पाप. मग आता चैतन्य म्हणतो मग सायली वहिनीचा काही म्हणजे सायली वहिनीला इथे थांबवायचा मार्ग आहे का तुझ्याकडे दुसरा, सांग बरं मग आता मला विचार करून. मग आता अर्जुन बसतो शांत. मग चैतन्य म्हणतो मग तुला हेच तर सांगतोय ना बाबा मी, मधुभाऊंची केस जर पुढे ढकलली आपण तर आपल्याला थोडाफार मार्ग काढायला वेळ मिळेल ना, सायली वहिनी इथे राहील जास्ती का, आपण फक्त विचार करू या गोष्टीचा असं म्हणतोय मी तुला, तू समजून घे. अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य, आपण हे असं नाही करू शकत. अरे तुला कसं कळत नाहीये, मधुभाऊंना सोडवण्यासाठी आपण किती मेहनत घेतोय आणि आपणच स्वतःहून उशीर करायचा, नाही रे बाबा नाही, हे अशक्य आहे. आता चैतन्य म्हणतो हे बघ मी तुला फक्त मार्ग दाखवायचा छोटासा प्रयत्न केला, आता तुला काय करायचं ना ते कर बाबा तू. आता सायली वहिनी कुठल्याही क्षणी या घरातून निघून जातील हे स्वीकार करून टाक ना मग अर्जुन. चैतन्य आता अर्जुनच्या जवळ येतो आणि म्हणतो अर्जुन अरे आपण लाखो वेळेला एक म्हण ऐकली आहे, ती विसरलास का तू, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. काय आहे ना, प्रेम करणाऱ्याला जरा परीक्षा द्याव्याच लागतात, थोडं सहन करावंच लागतं आणि प्रेम करणाऱ्या माणसांना परीक्षा द्याव्याच लागतात. आता तू ठरव बाबा, तुझी ही तत्व तुझं हे एथिक्स सगळं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं की सायली वहिनीला कायमचं गमावून बसायचं. आता हा सगळा निर्णय तुझा आहे बाबा. आता चैतन्यने त्याला हा सांगितलाय सल्ला, म्हणजे हा त्याला अगदी हार्ड अँड क्विक डिसिजन घे असं म्हणतोय प्रेक्षकांनो. याचं म्हणणं काही चुकीचं नाहीये. आता मित्र म्हणून काही ना काही सल्ला तर तो त्याला देणारच आहे, पण आता अर्जुनने यातनं एक तिसरा मार्ग काढलाय जो आपल्याला लवकरच दिसेल असं मला वाटतंय. तर आता ठरलं तर मग ही मालिका इंटरेस्टिंग होईल प्रेक्षकांनो. आज त्यांनी थोडंसं जरा काय सांगता येईल सिक्वल दाखवलाय या सगळ्याचा. मग आता चैतन्य त्याला असा सल्ला देतो आणि निघून जातो तिथून. पण अर्जुन विचार करायला लागतो मिसेस सायलींना थांबवण्यासाठी मी मधुभाऊंना लेट सोडू, नाही 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 चैतन्य असं कसं बोलतोय, मी असं करूच शकत नाही. अर्जुनची बुद्धी तर हो हो म्हणतीये पण त्याचं मन मानत नाहीये. शेवटी आपले स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट सगळं महत्वाचं असतं नाही का, पण त्याचं प्रेमही तितकंच महत्वाचं आहे बिचाऱ्याचं. आता करेल तर काय करेल हा, पण आता हा तिसरा मार्ग काढतो आणि तो बेस्ट असणार आहे प्रेक्षकांना. पण यामुळे या दोघांमध्ये जरा गैरसमज त्यांनी दाखवलेत, असं का दाखवतात कोणास ठाऊक, काहीतरी लांबवतात आपलं. असो तर आता बघा हा पुढे काय घडतं. अर्जुन त्याच्या खोलीत आलाय आणि खोलीत शिरल्यावर झोपलेल्या सायलीकडे तो खूप वेळ बघताना दाखवलाय आणि अचानकपणे त्याला समोर कोणीतरी हसताना दिसतंय. कोण हसताना दिसतंय बरं बघा, तर त्याचं मन दिसतंय त्याला, म्हणजे अर्जुनला अर्जुन दिसतोय. हे जरा ओव्हर झालं असो, पण आता त्याचं मन त्याला काय सल्ले देतं ना ते ऐकत राहा. आधी तर त्याला चैतन्याचं वाक्य आठवतं की अरे तू विचार कर, मधुभाऊंना सोडवण्यासाठी थोडा डिले कर. पण आता तो विचार करतोय अर्जुन प्रेमासाठी हे असं काहीतरी करणं कितपत योग्य आहे, फेर असेल का हे. आता अर्जुनला त्याच्यासारखाच अर्जुन समोर दिसतो जो हसतोय त्याच्याकडे बघून. आता हा अर्जुन पटकन दरवाजा लावून घेतो आणि त्याला तो अर्जुन जिन्यात उभा दिसतोय बरं का. आता अर्जुन दार लावून घेतो बेडरूमचा आणि म्हणतो तू तू कोण आहेस, आणि आता स्वतःला बघतो आणि त्या समोरच्या अर्जुनला बघतो आणि म्हणतो तू इथे काय करतोयस. मग आता अर्जुन म्हणजे त्याचं मन त्याला म्हणतं की अरे बाबा तू ना खूप गोंधळ घालतोयस, तुझ्या डोक्यात जी विचारांची गर्दी झाली आहे ना ते सॉर्ट करायचा प्रयत्न करायला आलोय मी.
ते म्हणतात ना प्रेक्षकांनो, आपलं मन आपल्याला खरा आरसा दाखवतं, तसं काहीतरी त्यांनी हा शॉट घेतलाय. तर आता त्याला अर्जुन म्हणतो, चैतन्य मला असा मार्ग का दाखवतोय हे चुकीचं नाहीये का? मग आता त्याचं म्हणजे अर्जुनचं मन त्याला सांगतं, हे तू स्वतःला विचारतोयस, म्हणजे तू स्वतः शुअर नाहीयेस, म्हणजे तुलाही आता आतून असंच वाटतोय ना की चैतन्य तुला जे काही बोलतोय ते सगळं काही बरोबर आहे. मग आता अर्जुन म्हणतो की त्याच्या मनाला म्हणतो, नाही नाही, चैतन्य जे बोलतोय ते चुकीचं आहे, मी दुसरं ऑप्शन शोधेल ना. मग आता अर्जुन त्याला म्हणतो, म्हणजे त्याचं मन त्याला म्हणतं की दुसरा ऑप्शनच नाहीये आणि हे तुला अगदी बरोबर माहिती आहे. मग आता अर्जुन म्हणतो, अरे पण केस डिले करणं अनएथिकल आहे ना, नाही असं कसं मी करू शकतो. आता त्याचं मन त्याला खरं खरं सांगतं, अच्छा अनएथिकल, आणि तुझ्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीत काय रे? त्या बाबतीत तू सगळं एथिकली वागतोयस, तुझं लग्न अँड ऑल खरं आहे का? आणि सगळं तुझ्या घरच्यांशी तू खरं खरं बोलतोयस का? काय रे, नाही ना? मग आता अर्जुन विचार करायला लागतो या गोष्टीचा आणि त्याला खूपच तगमग होत असते हे सगळं ऐकून. आता त्याचं मन म्हणतं, जर तुला तुझ्या घरच्यांची फसवणूक थांबायची असेल ना, तर तुला तुझं आणि सायलीचं हे लग्न खरं करावं लागेल. बघितलं का प्रेक्षकांनो, म्हणजे मी तुम्हाला कालच म्हणलं ना की हे एक ट्रॅक लावणार आहेत सायली अर्जुन किंवा प्रतिमा आणि रविराजचं लग्न ते लावणार आहेत. पण बघूयात आता नेमकं काय घडतंय. तर आता त्याचं मन म्हणतं, अरे बाबा या सगळ्यासाठी तुला थोडं खोटं बोलावं लागणार आहे. अर्जुन आता आणखीन कन्फ्यूज झालाय. आता त्याचं मन त्याला असा आवाज देतं, ये ये इकडे माझ्या जवळ ये. आणि अर्जुन आता त्याच्या जवळ जातो. तेव्हा त्याचं मन त्याला म्हणतं, म्हणजे असं हळूच बोलल्यासारखं तो म्हणतो की तुला हे सगळं तुझ्या सायलीसाठी करायचंय, तुझ्या प्रेमासाठी करतोयस, हे विसरू नकोस तू अर्जुन सुभेदार. आता तुला खोटं बोलायचंय थोडंसं का तुझ्या सायलीला कायमचं गमवायचंय, आता ही तुझी चॉईस असणार आहे. आणि मला फारच वाईट वाटतंय रे तुझ्याबद्दल. आता काय अवस्था झाली आहे बघ ना तुझी. नाही म्हणजे आजपर्यंत एकही केस न हरणारा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आज प्रेमाची केस, स्वतःचं प्रेम असं हरणार आहे का? आता ते हे सगळं वाक्य ऐकून अजून तगमग होते त्याला. आणि आता हा मन म्हणतंय की अरे तू काहीच प्रयत्न करणार नाही सायली न जाण्यासाठी? तुझी सायली तुझ्याकडे राहणार नाही, असं करू नकोस. सायलीला गमावू नकोस, तिला जाऊ देऊ नकोस. हे बघ अर्जुन, तिला जाऊ देऊ नकोस, माझं ऐक. आणि आता असं तो इकडे तिकडे बघायला लागतो मग अर्जुन, आणि अचानक त्याचं मन गायब होतं आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याचं मन त्याला दिसेनसं होतं. आता अर्जुन आणखीन गोंधळून गेलाय. आता त्याला त्याच्या मनाचं सारखं वाक्य घुमतंय डोक्यामध्ये, असं करू नकोस अर्जुन, तुझ्या सायलीला जाऊ देऊ नको. अरे थोडंसं तर खोटं बोलायचंय तुला, नाहीतर तू तुझ्या बायकोला कायमचं गमवशील. आणि आता याच कन्फ्युजनवर त्यांनी हा सीन संपवलाय. अर्जुन या सगळ्यामधनं काहीतरी सुवर्ण मध्य साधेल हे मात्र नक्की. आता कुठला तो सुवर्ण मध्य असेल ते आपण बघत राहूया. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तर आता हा सीन त्यांनी का दाखवला मला तर समजलंच नाही. उगाचच म्हणजे काय बोलू मी आता. आता या प्रतिमा त्या उठल्या, म्हणजे त्यांनी अंथरुणातून उठल्यावर असा नमस्कार केला सकाळी सकाळी, आणि मग ते सूर्याला बघतात त्या आणि पडदा उघडून टाकतात घरात त्या बेडरूमच्या खोलीचा. मग उजेड येतो बेडरूममध्ये. मग आता या प्रियाच्या तोंडावर पडतो आणि त्या उठल्या उठल्या तिथे पाणी पित असतात. तर हिला त्या उजेडाने कसं तरी होत असतं, ही आपली इकडून तिकडे कूस बदलत असते. हा सीन का दाखवला असेल बरं त्यांनी? असो, याचं सिक्वल ते काहीतरी सोमवारी दाखवतील असं वाटते तर खरी, पण हा सीन त्यांनी दाखवला. तर आता पुढे आपण बघतोय या प्रतिमा त्या पाणी पित असताना हिला काही झोप येत नसते त्यांच्या खुडबुडीनं, कदाचित ही वसकेल बिस्केल त्यांच्यावर असं वाटतंय. तर अर्जुन आता त्याच्या खोलीमध्ये सारख्या एरझाऱ्या मारतोय, चक्रा मारतोय. का बरं मारतोय माहिती नाही, अजून तो टेन्शनमध्येच आहे आणि चैतन्याची वाट बघत असतो बहुतेक तो. आता तेवढ्यात तिथे येतो चैतन्य आणि म्हणतो, गुड मॉर्निंग अर्जुन. आता लगेच अर्जुन म्हणतो, किती वेळ लावतो रे तू, केव्हाच सांगितलं तुला यायला मी. चैतन्य म्हणतो, काय यार तुझं, सकाळी सकाळी कशाला बोलवलंस मला उठवून? अरे तू निशाचर आहेस ते आहेस आणि माझी कशाला झोपमोड करतोय? अर्जुन म्हणतो, काय मी कोण आहे? मी निशाचर म्हणजे काय असतं ते? आता चैतन्य म्हणतो, निशाचर म्हणजे असा प्राणी जो रात्रभर जागा असतो. अरे मी काय समजवतोय बाबा तुला? अरे बाबा, तू खरंच रात्रभर झोपला नाहीयेस का? तुझे डोळे सांगतायत.
आलं लक्षात. मी जो ऑप्शन दिला त्याच्याबद्दल विचार करतोय वाटते तू. आता अर्जुन त्याचं तोंड दाबत असतो. "ए बाबा चुप्प बस." चैतन्य म्हणतो, "माझं तोंड दाबल्याने मी गप्प बसणार आहे का? अरे बाबा नक्की काय करायचं ठरवलंयस? अरे काहीतरी तुला सोल्युशन काढायचंय ना? अरे मी काही गप्प बसणार नाहीये. माझं ऐकून घेतो का तू? सोड आता. हे बघ तू ठरवलंय ना आता माझं ऐकून घे. काय करायचं ठरवलंयस तू नक्की मधुभाऊंच्या केसमध्ये? अरे तू डिले करणार होतास ना त्याचं काय झालं? अरे आश्रमामध्ये काय झालं? म्हणजे सायली वहिनीच्या मनात काय चाललंय ते तुला कळणार आहे का?" असं काहीतरी तो बडबड बडबड करत असतो. असं ते मुद्दाम दाखवलं त्यांनी. आणि नेमकी सायली असते बाथरूममध्ये आणि आता ती दरवाजा उघडून येते समोर आणि चैतन्य काय बोलतोय त्याचा आढावा घेत असते आणि अर्जुन तिला बघून जातो घाबरून. आणि आता चैतन्य त्यापेक्षा जास्ती घाबरतो. पण आता प्रेक्षकांनो इथेच तर त्यांनी हा भाग संपवलाय. आज त्यांनी विशेष काही दाखवला नाहीये पण सिक्वल छान दाखवलाय. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत. प्रोमो त्यांनी असं दाखवलाय की अर्जुन आता रडत असतो, "मी काय करू सायली थांबण्यासाठी?" मग आता चैतन्य त्याला पुन्हा एकदा हा प्रेमाचा सल्ला देतो. "मी तुला सांगतोय अजूनही सायली वहिनी तुझ्यासोबत राहू शकतील. तू मधुभाऊंच्या केससाठी जरा डिले कर." पण आता अर्जुन चिडतो चैतन्यवर आणि "मला आणि मिसेस सायलीना हे आवडणार नाही की प्रेमासाठी मी मधुभाऊंची केस मी लांबवतोय. आता हे शेवटचं मी केस लांबवतोय." हे वाक्य सायलीने सोयीस्कररित्या ऐकलंय आणि आता तिचा गैरसमज झालाय अर्जुनबद्दल. पण अर्जुन सायलीचा हा गैरसमज नक्कीच दूर करेल. जास्ती दिवस ते दाखवणार नाही हे गैरसमजाचं वगैरे मला असं वाटतंय. तर बघूयात पुढे काय काय घडतंय ते. प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना उद्याचा हॅपी संडे. दिवाळीची सगळी तयारी करा. पण माझ्या मैत्रिणींची शॉपिंग कुठपर्यंत आली आहे ती जरा आपली जास्ती महत्त्वाची आहे नाही का? आमची शॉपिंग झाली आहे. तुमची शॉपिंग झाली की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा प्रेक्षकांनो आणि नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूयात सोमवारी. तोपर्यंत धन्यवाद.